कलियुगाचा राजा महाराजा मी प्रत्येकाचा तिथे क्रोध लोभ मोह माया अनिती अव्यवहार दुराचार भ्रष्टाचार तिथे मी आहे. मी प्रत्येकात आपले बीज रोवले आहे. हे मनुष्य माझ्या अधीन त्यांना लागतो ना हे नाचतात. या संपूर्ण विश्वात या संपूर्ण देशात मी माझे बीज रोवले आहे. वाईट व्यसन वाईट सवयी तिथे मी कली महाराजा कली. मला फक्त वेळ लागते आहे त्या हिंदुस्थानात तिथे आजही त्या हरिनामाला जप केला जातो. पण मी माझे साथी वळवलेले आहे. तेथील स्त्रियांना त्या काळ्या पडद्यामध्ये घेऊन जाणार. वाईट व्यसन वाईट सवयी तिथे मी कली महाराजा कली त्या कलियुगाचा राजा महाराजा. पण हरी मी काही रावण नाही. तू कधीही येशील आणि माझा अंत करशील. मी काही दुशासन नाही की तू येऊन माझ्या भुजा तोडशील. कंस रावण दुर्योधन हे माझेच आली आहे जे तुला ओळखत नव्हते. हे मूर्ख फक्त चित्त टाकून बसले होते. पण मी कली आहे. कली म्हणजे कलियुग. मी या युगाचा आणि हे युग माझे. कली महाराजा कली. कली तू विसरतो आहे तुला जी शक्ती प्राप्त झाली आहे ती देवांची शक्ती आहे आणि तू हरिनाम घेणाऱ्याला काहीच करू शकत नाही. हे तू नीट समजून घे. कली हे तू सध्या कच्चा आहेस. शूरवीर नाहीस. तू तर बालक आहेस. तुला आज दाखवतो विश्वरूप दाखवितो मी आज तुला. मी सत्य सनातन आदि पुरुष. मी सत्य सनातन शक्ती आहे. मी मनुष्य हृदयाची भक्ती आहे. जेव्हा सत्य जागा होतो माझ्यात तेव्हा मी सतयुग नाव घेतो. जेव्हा राम बनतो तेव्हा त्रेतायुग होतो. जेव्हा न्याय धर्माची इच्छा होते तेव्हा मी कृष्ण बनून द्वापार होतो. आणि जेव्हा काम क्रोध मध्ये उठतो तेव्हा कलिकाल होतो. मी कल्की होतो.
बाळा उठ रे. चलू सकाळ झाली. चलू. स्वराग्रे वसते लक्ष्मी कर्माते सरस्वती कर्मूले तु गोविंद प्रभाते कर दर्शन. ऐकते का? अगं डब्बा अंगा उशीर होत आहे मला. रोजचं तेच राहते मायावरच जगाची उत्तर राहिली होती करायची मायावर.
आई, ए आई, आता काय चालय तुझ्या? बाबा अशी रागात का निघून गेलीये? मला नको विचारू आपल्या बापाले आल्यानंतर. पुस्तकं घेतल्या का पूर्ण? हे ना तू सायन्सची. आता फालतूचे प्रश्न करायचे नाही आता. मोठा होऊन राहिला ना तू, चांगलं राहायचं एकदम. चल, उशीर होऊन राहिला बाबा शाळेले. चल ना. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा, मी रितेश बोलतोय. भैया, देशमुखांचा फोन मला. हा. अरे नाही हो, रितेश देशमुख नाही बोलतोय मी. अहो, रितेश दुबे बोलतोय. दिबोय. त्याचं काय नाही ताई, ते तुमच्या LIC पॉलिसी भरायची होती ना, त्यासाठी मी कॉल केला होता. ठीक आहे, ठेवा फोन. हॅलो. कॉल पण कट केलं. पंका भाऊ झाला दुकान लावायला. यार माहिती आहे का, माझ्या क्लायंट लोक आहे ना कशी वागते, तर जसं का माझ्यावर चुकतर करतात. जसं काय अन्नच मला पैसे वापरायला दिले बा करता ब्रह्म. हॅलो. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. हॅलो रितेश. हा बोला ना सर. व्हेरी गुड मॉर्निंग. हा बोला ना सर, बोला ना. एक तुला उद्याच्या उद्या एक पॉलिसी आणायची आहे. काय सर, उद्याची उद्या? हो हो सर, कसं शक्य आहे सर? हो सर, मला माहित आहे. हो सर, मला माहित आहे ना की माझं टार्गेट कम्प्लीट करा, मला एक पॉलिसी पाहिजे नाही. पण सर, उद्याच्या उद्या कसं शक्य आहे सर? अरे असा कसा वेळ नाही म्हणतो, शक्य नाही म्हणतो. प्रयत्न का चांगल्याने, सगळ्यांसोबत गोड गोड छान बोल. ठीक आहे. थोडा साखर ठेव, डोक्यात बर्फ ठेव आणि बोल थोडा मिळेल तुला पॉलिसी. ठीक आहे. ठीक आहे सर, बघतो. ठीक आहे. सगळ्यांनी पण कोणतं आपण मध्ये टाकलं. कोणत्या डोक्यावर दगड ठेव, तोंडात साखर ठेव, गोड गोड बोल, म्हणजे पॉलिसी भेटेल म्हणतो. अशा भेटल्या असतात तर किती पॉलिसी असतात माझ्याकडं. काय भाऊ, कसं करावं यार? आता कोणाला फोन लावू? उद्याच्या उद्या कुठून पॉलिसी जमवणार? याला फोन लावून ये अभी दूसरी कॉल पे व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय बाद कॉल करें. याला कॉल नाही करू शकत. मायावर पडता ना पहिले बायकोची पंचायत आहे. रित्या होय का? अरे मंग्या, म्हणजे अरे सर्व मजेत यार. बस बस, चहा घेशील? घेशील म्हणजे अण्णा चहा दे. मी नाही जास्त इकडं मी एकटाच बडबड करताना दिसला. मी म्हणलं हा रित्या होय का नाही, पाहिलं होय. भेटूनच घ्या, चाय प्यायला भेटाल. चहा दे. एकच दे ना यार, नको देऊ आत्ताच पिलीचे. घेऊन टाकलं होतं. नाही नाही नाही, जाऊ दे यार. बहुत टेन्शन आहे यार मंग्या, बहुत टेन्शन आहे यार. सरांना एवढा मोठ्या अपघातात टाकला, मग ते उद्याच्या उद्या पॉलिसी काढायची. काही कर, पण उद्याच्या उद्या पॉलिसी काढ. आणि माहित आहे का,
सगळं एकही क्लायंट ना भेटत. तू काही टेन्शन मध्ये आहे का? पहिले ते सांग. आता का सांगायचं तुला तेच म्हणतो ना भाऊ, त्याचीच टेन्शन आहे बाई. अच्छा. सर म्हणताय पॉलिसी काढ, उद्या शेवट्या पॉलिसी पाहिजे. आणि पॉलिसी काढणार कुणीच नाही भेटताय, काय करणार आहे? उद्याच? हो नाही यार. हे मंग्या बे, मी काय म्हणतो, इतका ना काढतात पॉलिसी. मी हा? इकडं माय खाचे वांदे झाले आहे आणि तू पॉलिसी गाव सांगत आहे मला. अब हे पहिलेच पासून माझी आजारी आजी नाही का आजारी आहे. तिच्या डॉक्टरचा खर्च, तिच्या औषधांचा खर्च. अबे जातो म्हणते का? हा सांगू तुले जातोच नाही. असा का बोलू राहिला तू? हा? तुझी आजी आहे असं बोललं बरं नाही वाटत. तू नाही ओळखत तिले, लई वंगाळ आहे ते. नुसती पटार 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 करते. हा हे मंग्या, मला सांग, जर तू नसता तर तुझ्या घर तुझं कसं चाललंच नाही? होता आताही नाही चालत. म्हणजे अरे बापाची पॉलिसी ते काय आहे, पॉलिसी तर आहे बापाची. मेला होता तो. आणि ते येते ते नोकरी सुटल्यावर काय लागतं? पेन्शन. ते येत नाही ना, ते शिकलो नाही मी. तर ते पेन्शन आहे ना, पैसे भेटून जाते. पण ते कसं आहे, माझ्याकडे येते मागायलाच वाटते. अच्छा. मी का म्हणजे एखादी लॉटरी लागली ना, एक नंबर काम होती. लॉटरी. हा सर जाऊ दे. ते तुझ्या कामाचं काय झालं? चालू आहे रे काम. अच्छा. पण काय आहे ना, पैसे पुरत नाही. शोधत आहो दुसरं. LIC मध्ये आहे का काय काम? नाही जाऊ दे, व्याजकडे पैसे नाही. रित्या हे पॉलिसी कोणी काढू शकते का रे? हो रे. बस तू व्यक्ती वयाच्या 65 वर्षाच्या आत असला पाहिजे. हा बस, बाकी काय नाही. मंग्या, पैशासाठी कोणाला मारांक टिकला नाही ना? एवढं वाईट नाही रे मी. पण जर आजी अबे तू पागल वगैरे झाला का? हा? तुझ्या आजीचं वय किती आहे? 65 वर्षाच्या वर आहे ते. शक्य आहे? अबे तर छोटे कागदपत्र मी देतो तुला आणून. माझी लई ओळखी आहे त्या ऑफिस मध्ये. छोटे कागदपत्र आणून देते है ना? माहिती झालं तर कसं माहित होईल? इथं फक्त तुले आणि मला माहित आहे. याला ऐकून आहे कुणाला माहिती झालं ना, लई आपल्या जवळ पण नाही होत तरी मला माहित नाही होत. माहित तू टेन्शन काय घेते कशी करतो? काय काय आहे ही पॉलिसी काढली आपण, या बी फायदा आणि काय बी फायदा, दोनों का फायदा. पैसों का प्रॉब्लेम सॉल्व. आजी आजारी म्हणून नुसतं म्हणलं लवकर मरून ना ते. नाही मेली तर? अरे मरण ना. नाही मेली तर ते सांगा ती. मी भरीत पैसे. स्वतःचे बांधून तू भरतो म्हणते पैसे. आता तुझं बाबाला भीक मागते ते. बाप मेला मायला भीक म्हणूनच तर म्हणलं ना, अशी भीक नाही मागायला पाहिजे. म्हणूनच तर म्हणलं पॉलिसी. का म्हणलं माई आजी ती कोबडी मे सोन्याचं अंड देणार. नको पडू या प्रॉब्लेम नको पडू. मग ऐक, अगदी लक्षात जाशील तू. ऐकून घे यार नको. आम्ही थोडा विचार तर कर. नाही शक्य नाही. खरंच नाही नाही खरंच नाही शक्य. जाऊ दे तू सोड ते टेन्शन नको घेऊ. जाऊ दे सोड. हा घेते हा माणूस. चाललो मी. हो हो ठीक आहे. बरं विचार कर तू एकदा. अरे माझ्या बाबा जा रे सोड ना. पण विचार कर तू. जाते का?
काय शिकवलं मग शाळेत आज? देवी आठवा लागते. बापावरच गेला तू. 90पैकी 80 मार्क भेटत होते शाळेत मध्ये. तू काय ढचा ढ. आठवते. 10 वर्ष पहिलीच आठवते. याला काय शिकवलं नाही आठवत. जेवण झालं का राजा? काही गोष्टी बिष्टी नाही. आला मोठा गोष्टी ऐका नाही. लोक चुपचाप या तुम्ही बी झोपा. गोष्टी ऐकणं म्हणते. नाही नवी गोष्ट आहे. झोपी. अरे हो ना, किती मस्ती करते. करा करा गोष्ट्या करा. कुठला सांगतो मग सकाळी तुले. दिवसभर मरमर करा. रात्री तुमच्या गोष्टी आहे का? करा गोष्टी करा. झोपतो मी. प्रिया, ए प्रिया, झोप. लाडात नको या. काही नाही भेटणार आहे. तुला मी गोष्ट ऐकतो ना. कुठली गोष्ट ऐकशील तुला बाळा तू? हा ऐक. आज मी तुला खूप मस्त गोष्ट सांगतो. या पृथ्वीवर ना अन्याय वाढत चालला होता. या पृथ्वीवरील जीवजंतूंना योग्य वळण लागत. ते आपली कुठलीही मर्यादा ओलांडून मनात आलं तसं कसंही वागू नये याकरता त्रिदेवांनी न्याय व्यवस्था लिहायचा विचार केला. त्रिदेव कोण? त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. अच्छा. मग त्रिदेवांना प्रश्न पडला की आता ही न्याय व्यवस्था योग्य पद्धतीने कोण लिहिणार बा? बरोबर. मग स्वर्गाचे राजा इंद्रदेव समोर आले आणि बोलले मी लिहिणार ही न्याय व्यवस्था. पण त्रिदेवांना इंद्रदेव मान्य नव्हते. का? कारण त्यांना त्याचा गर्व झाला होता. कळलं? म्हणून त्यांनी ते न्याय व्यवस्था इंद्रदेवाला लिहायला नाही दिली. का? ते तर स्वर्गाचे राजा होते. म्हणूनच त्यांना न्याय दिली त्यांना लिहायला. कळलं? मग ही न्याय व्यवस्था कोणी लिहिली असेल? ही न्याय व्यवस्था लिहिली महर्षी गौतम ऋषींनी. कळलं? आता विचारशील तू की गौतम ऋषी कोण आहे? बरोबर. गौतम ऋषी सप्त ऋषींमधील एक खूप मोठे शिवभक्त होते. कळलं? त्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती त्याच्या तपाने झाली. कळलं? हो. त्यांना एक खूप सुंदर पत्नी होती. त्यांचे नाव होते देवी अहिल्या. कळलं? पण इंद्रदेवांना जसं कळलं की मी स्वर्गाचा राजा इंद्र आणि ही न्याय व्यवस्था मला न देता त्या तुच्छ गौतम ऋषींना लिहायला दिली. त्यांना राग आणि त्यांच्या डोक्यात एक क्रूर योजना आली. बाबा एक क्रूर योजना काय? वाईट युक्ती. अच्छा. बॅड आयडिया. ती कुठली? ती अशी ज्या दिवशी गौतम ऋषी न्याय व्यवस्था लिहायला घेणार होते ते त्या दिवशी आंघोळीसाठी नदी पात्रावर गेले. देवी अहिल्या आज आमचा खूप मोठा दिवस. त्रिदेवानी जी जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे ना त्याची सुरुवात आम्ही आज करतो. पण तत्पूर्वी आम्ही गंगावरी पात्रात स्नान करू. आम्ही येतो. आणि मग तितक्या इंद्रदेव आले. ते बोलले त्या महर्षी गौतमाला न्याय व्यवस्था लिहायला दे. आम्ही त्या उच्च पदावर असताना देखील आम्हास त्या पात्र ठरवलेलं बघतो आता त्या न्याय लिहिण्याचा न्याय. मग इंद्रदेवांनी आपली क्रूर योजना लावली. त्यांना कळलं की गौतम ऋषी आंघोळ्या गेल्या. ते गौतम
गौतम ऋषींचा वेश धारण करून देवी अहिल्याकडे आले. मग माहितीये का, देवी अहिल्या, हे प्राणनाथा, आपण इतक्या लवकर आलात स्नान करून? नाही देवी अहिल्या, पाठीत जात असताना आम्हा आपल्या सुंदर सौंदर्याचे स्मरण झाले आणि आम्ही परत आलो. नाही नाथा, नाही, हे बरे नव्हे. अहो, आपण सप्तऋषी आहात. आपल्यावर देवांनी जी फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे, ते पार न पाडता आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. देवी अहिल्या, आपलं सौंदर्य इतकं मनमोहक आहे ना की ते वारंवार आमच्या नयनांपुढे येते. नाही नाथा, नाही, हे बरे नव्हे. अहो, आपण सप्तऋषी आहात. आपण आपल्या पदाचा मान राखावा. माझी अशी इच्छा आहे की आपण आपले कर्तव्याला पार पाडावे. देवी अहिल्या, आम्ही आपले पती परमेश्वर आहोत. आपण आम्हाला बोध आणत आहात. एका पत्नीची एका अर्धांगिनी जबाबदारी फक्त एवढीच असते की तिने आपल्या पतीच्या गरजा पूर्ण कराव्या. पण आपण मात्र आम्हालाच आपल्या जबाबदारीचे ज्ञान देत आहात. क्षमा प्राणनाथा, क्षमा. क्षमा प्राणनाथा, क्षमा. अहो, आपण जसे म्हणाल तसे मी आपल्या आज्ञेचे पालन करेन. या देवी अहिल्या, आमच्या बाबू इंद्रदेवाला जसं कळलं गौतम ऋषी परत येत आहे, इंद्रदेव लगेच तिथून पळून निघून गेले. मग इंद्रदेव आले, निघून गेले ती तिथून. मग गौतम ऋषी परत येऊन गेले तिथे. देवी अहिल्या, हे प्राणनाथा, नाही. अहो, तुम्ही इतक्या कठोर नजरेने का बघत आहात माझ्याकडे? नाही, इतक्या कठोर नजरेने मला बघू नका. देवी अहिल्या, आपल्या पती परमेश्वराच्या आणि एका परपुरुषाचा स्पर्श देखील वेगळा वाटला नाही. होते का? नाही, नाही प्राणनाथा, नाही. आम्हाला कसे काय नाही पडले. आम्हाला क्षमा करावी प्राणनाथा, क्षमा करावी. क्षमा करा प्राणनाथा. आम्ही तुमचे पाय पकडतो, क्षमा करावी. देवी अहिल्या, जे घडलंय ना ते घोर पाप होतं. आम्ही आपला श्राप देतो. नाही, नाही प्राणनाथा. तुम्ही पाचांवर देव नारायण किंवा राम रूपात या पृथ्वीवर जन्म घेतील ना, तेव्हा त्याच्या चरणस्पर्शाने तुमचा उद्धार होईल.
आय उठली. चल उठ लवकर उठ, नाही तर परत रोज सारखी किटकिट करा. चल उठ. उठ रे बाबा लवकर उठ. ईश्वरा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मध्ये सरस्वती, कर्मूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. बाबा, काल रात्री मी तुम्ही गौतम ऋषींची गोष्ट सांगितली होती, त्यातून काय शिकायला मिळालं? गौतम ऋषींना न्यायव्यवस्था लिहायला दिली होती, बरोबर आहे, पण त्यांनी देवी अहिल्याची चूक नसताना देखील त्यांना दंड दिला. त्यांची चूक नसताना त्यांना का बरं दंड दिला? हे बघ, मी तुला जी काल रात्री गोष्ट सांगितली ना, त्यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की आपल्याला जे पद मिळालेलं आहे ना, त्याची गनिमा आपण नसली पाहिजे, नाहीतर ते पद आपल्याला गमवावं लागतं. असं गौतम ऋषींना गमवावं लागतं. अरे बापरे, माझी शाळेची वेळ झाली. आई मला ओरडेल. बाबा लवकर तयार होऊ नको. तयार व्हा लवकर. बाप्पा, खायचा विचार करून राहिले. काम बी नाही जमत तर विचार काय नाही करता. धनी उठा. अहो अहो, काय झालं? नाही, काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाही ग, नाही, काही असं असेल तर मला सांगा. काय काय झालं? काही नाही ग प्रिया, काही टेन्शन नाही. पण प्रिया, अगं मी विचार करतोय, मी जे करतोय ते योग्य आहे की नाही. अहो, माणूस कधी कधी ते करतो जे त्याच्या माणसासाठी, त्याच्या परिवारासाठी योग्य असतं, पण समाजासाठी नाही. आणि कधी कधी निर्णय समाजाच्या विपरीत सुद्धा घ्यावे लागतात. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असते किंवा जर का एखाद्या गोष्टीने कोणाचं भलं होत असेल तर ती गोष्ट चुकीची असू शकत नाही. आणि त्याचे परिणाम ग? त्याचे परिणाम वेळेवर सोडलेले असतात. आणि वेळ जो काही निर्णय देईल ना, त्याला गोड धोड माणूस स्वीकार करायचा, म्हणजे सगळं बरोबर असतं. मी पण ना काय बापरे, अहो किती उशीर झाला. का गोष्टी करत बसता तुम्ही? गोष्टी नको करत तर सकाळी सकाळी बहुत कामाला येते मला पडले. चालले गोष्टी करायला तिथं चला सोडून का जा ना, माझा दिमाग नको खराब करा. 5 मिनिटात तयार होऊन या.
हा बोल ना. अरे फोन केला होता का? अरे हा काही कामात होता का रे तू? अरे हो रे. काय कोणत्या कामात होता तू? अरे ते कारचं इन्शुरन्स काढत होतो. काय झालं का मग कारचं इन्शुरन्स काढून तुझं? हो हातात झालं. अच्छा अच्छा अच्छा. रे 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 काय झालं तू तुला अरे 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 करायला? काही नाही रे. कारला काय झालं तर कारचं इन्शुरन्स हा. आणि मला सांग जर माणसाच्या जीवाला काही झालं तर रे? तुला का बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. अरे मला हेच म्हणायचं आहे तू त्याच कारने जात असताना तुझा ऍक्सिडेंट झाला तर? ए काय बोलते? अरे मला पूर्ण बोलू तर द्या आधी. मधात बोलून राहिला. काय? ते पहिले पान दोन फूट मला ऐकायला नाहीत बरोबर. काय नाही 20 रुपयाचा पान घेतला तू हो का? ऐक. जर या कारने जात असताना तुझा ऍक्सिडेंट झाला तर तुझ्या बायकोचं कसं होईल? हा तुझ्या पोरांचं कसं होईल? तुझ्या बायकोच्या गरजा कशा पूर्ण होईल? गरजा म्हणजे? मी त्यांच्या आर्थिक गरजांबद्दल बोलतोय रे. आर्थिक गरजा आता मला कळलं. तू माझ्या बायकोवर तुझी नजर आहे माझ्या बायकोवर. पागल झाला का तू? हा काय बोलते का? काही बोलते का म्हणते? त्या नायकावर गेल्याशी टाकूया आला मोठापणे गेल्याची काळा जेवण. म्हणते माझ्या बायकोवर डोळा आहे का? बायकोवर डोळा आहे का म्हणते? तशी याची बायको हिरूनच आहे. मायवाली काही जेनेलियापेक्षा कमी नाही वाटते पण बरी आहे. चांगली आहे. फोन लावून बोलता दुसऱ्या चहा पिऊन हा एलआयसी वाला बसलेला आहे. पपेल झाला कुठे चालले? हा हो तुम्ही कुठे चालले होते? भाजीपाला घ्यायला आलो इकडं. अच्छा चहा घ्या चहा घ्या बसा. भाऊ एकदम मस्त मला मारून चाय दे तू. काय म्हणता? काही नाही बढिया. सर्व ठीक ना? अरे बढिया. ठीक आहे ना? छान. मी काय म्हणतो भाऊ? बोलणं लवकर बोलशील का? म्हणतोय मी काय म्हणतो एक मस्त प्लॅन आला जीवन आनंद. तू भेटलाय असं कसं झालं जीवनात आनंद? काय बोलले का भाऊ? अरे काय बोल ना. चहा मी म्हणतो मस्त प्लॅन आलाय जीवनात. आपण बोलशील का? तुम्ही म्हणतो जर बघा तुमचं वय 30 वर्ष असेल म्हणजे काय म्हणतो तुला? तिचं काय म्हणतो आहे ना? पॉलिसी ना तुमच्यासाठीच आहे एकदम मस्त. जर तुमचं वय 30 वर्ष असेल आणि आपण 1 लाखाची पॉलिसी काढतो तर तुम्हाला फक्त 5,000 रुपये 20 वर्ष भरावं लागतं. बापरे 20 वर्ष? हो तर 20 वर्ष काय. आणि हा पुढे ऐका अजून आहे. जर बघा जर तुम्ही पॉलिसी काढली बरोबर आहे आणि हे पाहिजे तुला नाही घेणार आहे. हा तुम्ही म्हणत होतो जर आपण पॉलिसी काढली आणि न हो तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही मेले काय? तुम्ही याच्याकडे पाहिजे आम्हाला मारायला लागले का? हो नाही हो पुढे ऐकून तर घ्या. मी मेलो पण तर तुझ्या काही राहिलंच काय ऐकायचं? आहे ना. सांग सांग तसाही तू काही तोडणार नाही. तुम्ही मेले तर तुमच्या घरी 2 लाख रुपये मिळतील काय. आणि जर तुमच्या ऍक्सिडेंट मध्ये हात पाय तुटले तर तुम्हाला समोरचे पैसे भरावे लागणार नाही. काय बोलतो? हा पैसे भरायला कळत नाही आपल्याला. नाही. आणि हे सर्व मस्त सुरळीत 1 नंबर चालत राहिलं तर तुम्हाला 20 वर्षानंतर मस्त 2.5 लाख रुपये मिळतील. काय म्हणता? ठीक आहे म्हणतो. हा तुझा हा जो प्लॅन आहे ना मला आवडला. आवडला ना? काढायची का पॉलिसी मला? नाही हे थोडं महिन्याची एंडिंग आहे रे. अरे काय होते आपण पॉलिसी काय काढून मी घेऊ काय ना. म्हणतो, महिन्याची एंडिंग आहे खूप अर्जंट आहे. अच्छा आपण एक काम करू आपण नेक्स्ट मंथ हा प्लॅन काढू का?
तुम्ही मागे बी हेच बोलले होते. अरे तो काढतो काढतो म्हणता तुम्ही काढत नाही हो. नाही रे, आमचा plan थोडा खास होता. मला नव्हता आवडला. पण हा plan केलेला आहे ना, मला आवडला. मस्त plan आवडला आवडला. ना? मग सांगा काढू का? चला, काढायची का? आपण नेक्स्ट टाइम काढूया. चल मी येतो. अरे ऐका तर. भाजीपाला ओ भाऊ भेटू आपण. अरे हो भेटू, हो, ऐका ना. भेटू. हो भाऊ. हा पण गेला. काढतो काढतो म्हणजे काढत नाही. आता कुठून आणू पॉलिसी? सरांना लई टेन्शनमध्ये टाकलं. कसं करायचं समजत नाही. मंगळा follow पण नाही बोलला होता ठीक आहे पण चुकीचं आहे. सोडणं कॉल लावून घेते. हॅलो 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 मंगेश काय करत होता रे? काहून सांगू तुले? सांग ना काय करत होता? काय नाही रे, घरी होतो. अच्छा मी काय म्हणतो मंगेश, हा ते आजीची पॉलिसी नाही का ते काढू म्हणत होतो आपण. नाही रे, कोणाने माहित झालं तर? ए तू बोलला होता ना कमी वयाचे कागदपत्र जमवतो म्हणून. नाही रिस्क आहे त्याच्यात. फालतू काही रिस्क घेते. जाऊ दे ना यार, काय एवढा भाव काढून खाऊन राहिला? चल ना काढून घेऊ पॉलिसी आपण. काय आता आला लाईन वर. कमी का कधी काढायची आहे? आजच काढून आपण. ये ना घरी मग. चल येतो हा. लगेच ये, वेळ नाही माकडं. हा हा येतो. टाटा बरोबर मीटिंग आहे. बरोबर ठीक आहे. घरी जातो आता लगेच तुझ्याकडे येतो हा मी. ये. चल ठीक आहे. भावाचं काम टेन्शन नाही आहे. तिथे देखील ते तुझ्या चला. कुणी घरी आहे का? घरी कोणी नाही. काही काम असल तर मले सांग. मी निघतो. बद्दल सांगितलं नाही तुला? किती आणि तू का बोलला होता? का बोललो तुझ्या आजीची तब्येत खराब आहे. तिच्या आवाजावरून तर नाही वाटलं रे बाबा. अबे तिची तब्येत खराब राहिली ना, अशीच पटर पटर करते ते. तुला यकीन नाही होत आहे का? दाखव. कोणी आहे का घरी? आहे का घरी कोणी? कोण आहे? घरी कोणी नाही. काही काम असल तर मला सांग. आजी अक्का आली. अक्का आली बाय. अक्का ती भेटायला आली. अक्का मला कोणी भेटायला येत नाही. माझी कोणी तब्येत
तोच तिचा नवरा होय. सुब्राय अंगू का विचारते शिकली आहे ती, लिहिता वाचता येते. शिकली आहे मग नाही तर का मग ना तिला वाचता येते. प्रॉब्लेम झालं तर माहिती नाही ना. तिले तिथं तिची पोरगी दिसली नाही आणि तू दिसणार आहे आणि हे बारीक अक्षर दिसणार आहे. आता लिहिता वाचता येते पण दिसत नाही तिले. जास्त बोलू नको. काय आता आजी आजी पाय त्यासाठी गोळ्या आणल्या. गोळ्या औषध गोड औषध झोप मोड करून राहिला आता गावात आजी औषध आणली होती. तेव्हा अहो आता नाही आहे, भेटत नंतर. हा फॉर्म पाय योजनेचा फॉर्म आहे. योजनेचा हा भरला पाय काय ना तर अरे पाव देशील तेव्हा ना. दिसते का दिसते दिसते का दिसते का नाही ते दिसत. रे मला काय दिसून बी नाही अहो राहिलं. योजनेच्या फॉर्म आहे सरकारी योजनेचा. ते का श्रावणबाळ योजना तशा टाईपची योजना आहे. हे श्रावणबाळ योजना अशी आहे काय इथं तुले गोळ्या भेटत, तुले पैसे भेटत आणि हा तुपाचा डब्बा भेटत असं तर तुला लागते. आणि ते मग हे कर सही कर. हा ठीक आहे. हा खरंच भेटेल ना बाबू. घडलं तुला मला विश्वास नाही का? नाही ना विश्वास तर हाय रे. कधी कधी असं वाटते हे घर तर तू आपल्या नावानं नाही लिहून राहिला ना. येतो. पागल झाली का मेला हे घर मला भेटणार आहे. मी काय लिहून घेऊ. घे बा. कर कर सही. शांता अहो आत्ताच नाही भेटत. ते पहिले फॉर्म ऑफिसात लिहून द्या लागल. मी म्हणत होतो माझ्या आपल्या नावानं लिहून राहिला. अहो चुप बस. हे मोठा मी कुठं नाही. आणि चुप बस. हे मोठ्या घर एक खिडकी तुटली आहे त्याला तर सुधरवणं नाही होत आमच्या आम्हाला. मी तुला कसं पोचलो तुला आठवत नाही का बापू. त्या बाजूचा हात चिमला कधी टाकला हात आली मोठी. अहो आता ऑफिस मध्ये जातो आणि हा फॉर्म सबमिट करतो समजलं. आणि मग पैसे येईल. मग पैसे येईल या गोळ्या आणि मग तो तुपाचा डब्बा. हो हो ठीक 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 आहे ठीक आहे. हा कोण आहे रे. हा 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 बँकेचा माणूस आहे. हो बँके हसता तुम्ही पैसे. नमस्कार. नमस्कार घर सांगते. हा घ्या साहेब घ्या. हा फॉर्म दिलायचे. पैसे नंतर नंतर फॉर्म पहिले सबमिट करू ना. येतो हा 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 पैसे आणजा. हा पैसे आणजा. तुला सांगतो बाकी नको एक फॉर्म करायचे काही किती विचार. हो साहेब पैसे आणजा बरं पैसे. हो हा आणि म्हणे पैसे. हा झोप झोप मला जर बाहेर जायचं आहे. ठीक आहे झोप झोप टाक कपडे आणतो मला. माय पैसे देईन का नाही देईन तर काम माहिती बाबा. देईन नवर तू काही टेन्शन घेते. पैसे अरे तसं नाही आजकालचे लोक लई खराब आहे बापू. अरे तू बी तसंच जाशील. विश्वास नाही का देवाला. अरे तुझ्यावर आहे. मग हे असे लोक नाही का रे. तू हे मित्र आहे का कोण आहे. हो कुठे आली होतं. आजकालच्या लेकराले काही समजत नाही माय. हो झालं काय ताबेत ठेवतो.
झोपरा हा थोड्या वेळानं करीन रे मी कामं गिमं, माझी इच्छा नाही आहे. येतो मी तुपाचा डब्बा घेऊन. दरवाजा नाही लावला का? आजी झोपली का? काही तर ठेवती गो माझ्यासाठी. किती वाजले? 12. जास्त झाली आज. डोकं दुखत आहे. समनात झालं आता कोणाचा फोन आला? तुमशनंगात आलं हसन समनात झालं मज्जा करूया ये. करू बोलला इतक्या रात्री कशी का आठवण आली? थंडी आहे ना, समजू शकतो मी. कुडकुड होते. हा का म्हणलं? हो ना, मला थंडी लागत होती पण मुलीनं ना पांघरायच न दिलं मला. पण का करते? पण बरं झालं तू ना मला कॉल केला तर. ते ना तू त्यासाठी मी ते रिंगटोन ठेवली आहे. मजा करूया जरा करू जरा उम्मा उम्मा. मग दे ना तर मग पप्पी दे ना आजी. अहो झोपली आहे ते नाही पाहत. दे ना पप्पी दे ना एक पप्पी. झोपली आहे म्हणलं ते पाय. आजी ए आजी पाय. उठली का? उठली पाय. तू थांब थांब दाखव. आजी ए आजी आजी पाय. एवढं हालू नये, उठत नाही आधी. आजी ए आजी पाय. एवढ्या अशी झोपते ते पण उठत पण नाही. आजी ए आजी आजी. ते मिनिट आजी आजी उठत नाही हो. थांब ना, तू नंतर करतो तू कॉल. हो आजी ए आजी आजी ए आजी आजी उठ ना आजी 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 मेरी आजी ए आजी उठ ना ए आजी आजी ए. मी रडत नाही ना, बरं झालं माझी आई मेली. ए आजी मेली आजी आजी मेली. आजी आजी मेली. काका नाही रिटाली फॉलो कर. रिटाली हॅलो हॅलो रित्या. अभि अभि एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? हा अबे तुझं लग्न बी नाही झालं, कायची गुड न्यूज बे? भैताना ती वाली गुड न्यूज नाही. ते आजी गेली. काय तुझ्या आजी मी आजी कुठे गेली रे रात्री एवढ्या? बैल बुद्धीच्या. अबे आजी मेली. ए काय बोलतोय तू? हो ना आजी मेली आणि हो तू एवढा आनंदात कसा बोलत आहे बे? अबे बैताडा, अबे आनंद नाही तर का होईल? ए
आता आपल्याला पॉलिसीचे पैसे भेटल ना. अरे किती ठीक आहे. मी का म्हणलं तू लवकर घरी ये. का म्हणलं लवकर घरी ये. आणि हो घरी आल्यावर ना मग काकाले ना मग आतुला सांगू नको LIC बद्दल पैशाबद्दल. ठीक आहे. हिस्सा माग त्याचाच आहे. अरे हो ठीक आहे, ठेव फोन. हा ये लवकर. येतो. हा आजी आजी पण आजी थँक्यू. नातवाले थोडे पैसे देऊन गेले तू. चांगली गोष्ट. मरता नातवाचे भलं करून गेले. पण मला माहिती आहे का दुःख तो होतच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद होत आहे. आजी गेली पैसे देऊन गेली. हो ते कोणाला सांगायचं राहिलं ना सांगतो ना. काका नागपूर प्रस्तुत करत आहे 2 अंकी नाटक खटका. लेखक सपन मारुतराव राऊत. दिग्दर्शक किशोर वसंतराव येळणे. पात्र परिचय कार्तिक काकडे रितेश, प्रार्थना गोडबोले प्रिया, सपन राऊत
बॉस, भाऊ, अभिषेक डोंगरे, गौतम ऋषी,